नमस्कार मित्रांनो, मी श्रावणी. वि. स. खांडेकर यांची अमृततुल्य या कादंबरीचे 1 ते 7 भाग तुम्ही ऐकलेच असतील. आता त्या पुढचे म्हणजे 8 ते 10 भाग हे आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत. मित्रांनो, ही अमृततुल्य जी कादंबरी आहे, ही एका लव्ह स्टोरीसारखी आहे. तर ज्यांना कोणाला अशा स्टोरीज आवडतात त्यांनी ही कादंबरी नक्की ऐकली पाहिजे. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 8. श्रीहरी श्रीहरी असे फुटफुटत ओल्या होऊ लागलेल्या आपल्या पापणांच्या कडा दादांनी पुसल्या. नंदाची काही चिट्टी चपाटी मिळाली नाही याचे त्यांना समाधान वाटले. ते परत फिरण्याच्या विचारात होते. इतक्याच टेबलाच्या उजव्या बाजूला पडलेल्या एका सुरेख नोटबुकाकडे त्यांचं लक्ष गेले. वाचता वाचता नंदाने केलेल्या टिपणांची ती वही असावी असे त्यांना वाटले. चांगली सुभाषिते टिपून ठेवण्याचा तिला छंद होता. कुतूहलाने त्यांनी ती वही उघडली. तिचे पहिले पान कोरे होते, मात्र दुसऱ्या पानावरले काही शब्द वाचताच ते चमकले. नकळत पुढे वाचू लागले. कळी हळूहळू फुलते, लाजऱ्या डोळ्यांनी प्रकाशाचे स्वागत करू लागते. नकळत तिचे फूल होते, ते फूल सुगंध उधळीत सुटते. वायुलहरी लग्न समारंभातल्या अत्तराप्रमाणे तो सुवास दशदिशांनी लावू लागतात. मग ते फूल हळूहळू कोमेजू लागते. हे सारे कसे सुसंगत आहे, देवाच्या राज्यात न्याय आहे अशी ग्वाही देणारे आहे. पण शेखरसारखी एखादी कळी, अक्कासारखी एखादी कळी उमलायच्या आधीच गळून पडते. ती का? हा दोष कुणाचा, त्या कळीचा की देवाचा? पण या जगात देव आहे का? का ते एक बजूक बाहुलं आहे? आणि देव असला तरी तो सर्वसाक्षी आहे का? हे ढोंग माणसाने पिढ्यानपिढ्या कशासाठी करत राहायचे? दादा पान उलटून वाचू लागले. 2 वर्षे झाली असतील. हो, 2च. आम्ही तिघी चौघी मैत्रिणी समुद्रावर गेलो होतो. चांदण्यांची रिमझिम बरसत होती. आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या त्या क्षीरसागरात देहाची साखर विरघळून जावी असे सारखे वाटत होते. बसूया का आणखी थोडा वेळ? इतकं भ्यायला कशाला हवं? हे काही खोरं नाही चंबळचं असे कुणीतरी म्हणाली. आम्ही खूप खूप वेळ बसून राहिलो, सृष्टीचे ते मूक संगीत ऐकत, अगदी मंत्रमुग्ध होऊन. 10 वाजायला आले तेव्हा नाखुशीने उठलो साऱ्याजणी. मग मात्र घर गाठायची घाई झाली प्रत्येकीला. एका किंचित अंधाऱ्या गल्लीतनं आम्ही झपझप चालत होतो. मी एकदम थांबले, आनंदले, धुंद होऊन जागच्या जागी खिळून गेले. एका घरासमोरच्या कमानीवर रातराणी फुलली होती. खट्याळ नलू कोपराने मला डिवचित म्हणाली, पहिलं प्रेम असंच असतं का गं? शेखरची आणि माझी नुकतीच ओळख झाली होती. तेव्हा नलूने ते काव्य ऐकून साऱ्याजणी खळखळून हसल्या. मी लाजले. पुन्हा लगबगीने चालू लागलो आम्ही. ती सुगंधी फुले दुसरे दिवशी कोमेजून गेली असतील, पण त्यांचा तो जीवाला वेड लावणारा वास अजून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात दरवळत आहे. वाटते तो खूप खूप हुंगावा, इतका की त्या सुगंधाने क्लोरोफॉर्मसारखी सारी शुद्धबुद्ध हरपून जावी. शेखर, तुला रातराणी आवडत होती का रे? नंदा आपल्या हळव्या मनातली वादळे त्या वहीत टिपीत होती. हे उघड होते, ती वहीच तिची जिवलग मैत्रीण झाली असावी. नंदाचे हे स्वतःशीच चाललेले संभाषण तिला न कळत आपण ऐकणे बरे नव्हे असे दादांच्या मनात आले. पण पुढे वाचण्याचा मोह त्यांना आवरेना. पुढचे पान उघडून ते वाचू लागले. एलिझाबेथ ब्राउनिंग, तुझा हेवा वाटतो ग मला. अवसेच्या अंधारात शुक्रतारा उगवावा तसा रुग्णशय्येला खिळलेल्या तुझ्या निराश जीवनात रॉबर्ट आला, म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस. फर्स्ट टाइम ही किस्ड मी, बट ओनली किस्ड द फिंगर्स ऑफ दिस हँड वेअर विथ आय राईट, अँड एव्हर सिन्स इट ग्रीव क्लीन अँड व्हाईट. एलिझाबेथ, तू अशी सुखी झालीस आणि मी? मृगजळात मनसोक्त नौकाविहार करायला धावत सुटले आणि उरू फुटून अगातिक होऊन वैरान वाळवंटात रक्तओकीत पडण्याची पाळी आली माझ्यावर आता. एक सुस्कारा सोडून दादांनी पुढच्या पानावर नजर फिरवली. शेखर, माझी ती कल्पना किती किती आवडत होती रे तुला. तू मला विमान चालवायला शिकवायचंस. मग तुझ्या विमानानं तू आणि माझ्या विमानानं मी खूप खूप उंच जायचं. जिथं सोनेरी ढगांच्या पायघड्या पसरलेल्या असतील, जिथं बर्फानं नटलेली उंच शिखरं आपल्यावर चौरा ढाळतील, जिथं तारका दिवस आणि रात्र यांच्या विवाहांच्या वेळी उधळलेल्या अक्षतांसारख्या भासतील, अशा जागी आपण जायचं.
मग दोघांनी आपापली विमानं अगदी जवळ आणायची. मी माझ्या विमानातून डोकावून बाहेर पाहायचं आणि मग तू माझं चुंबन. असल्या अद्भुत प्रणयाची कल्पना कुणा कवीला कधी सुचली असेल का रे? भाग 9. दादांना पुढे वाचवेना. वही मिटून जड पावलाने ते माघारी वळले. दिवा बंद करून खोलीबाहेर पडणार होते ते. इतक्यात अंग चोरून खाली पाहत आत येणारी नंदा त्यांच्या समोर आली. तिचा अवतार पाहून ते मनात चरकले. तिचे केस विस्कटल्यासारखे दिसत होते. चेहरा भावशून्य भासत होता. पातळाचा पदर भिजल्यासारखा अंगाला पेटून बसला होता. उशीर का ग झाला इतका? दादांनी शुष्क स्वराने विचारले. नक्षत्र पडलं होतं आज साऱ्यांच्या पायांवर. एक मैत्रीण घरी असेल तर. मग म्हटलं दासबाबूंना फार दिवस भेटलो नाही म्हणून माटुंग्याला गेले, पण ते तरी कुठं घरी होते. आज सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची. चोरांना खबर नसावी याची. नाहीतर दिवसा उघडीच आपला धंदा चालू केला असता त्यांनी. तसं नाही हो दादा. त्यांची दृष्टी चुकवीत नंदा कातर स्वराने उत्तरली. मघापेक्षाही अधिक कोरड्या आवाजात दादा म्हणाले. आज पाऊसही पडलेला दिसतोय माटुंग्याला. हा सरता पाऊस फार लहरी. तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करेल, पण इकडे आमचा बाबुलनाथ मात्र कोरडा राहील. दादा सहसा रागवत नसत, पण ते रागावले म्हणजे त्यांच्या बोलण्याला चटकन उपरोधाची धार येई, फुटलेल्या काचेच्या कंगोऱ्यासारखे. त्यांचा एक एक शब्द मग बोचत टोचत राहील. नंदाला याचा चांगला अनुभव होता. त्यामुळे नजर वर करण्याचा धीर होईना तिला. काय बोलावे हेही कळेना. बेसूर झालेल्या गायकाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायेची डूब देत दादा म्हणाले. या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज. त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही. ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले. तुझं ते लाडकं गाणं लागलं होतं मगाशी रेडिओवर, पण तू कुठं होतीस घरात? कुठलं गाणं? आभाळ निवळले आहे हे ओळखून नंदाने प्रश्न केला. या तुमच्या अलीकडल्या गाण्यांच्या ओळी काही पटकन आठवत नाही बुवा आपल्याला. काय बरं आरंभ आहे त्याचा? हां, ओ सजना बरखा बहार आई. या गाण्याचे गोड सूर 6 वर्षांचे 6 समुद्र ओलांडून नंदाच्या कानात घुमू लागले. कॉलेजातल्या स्नेहसंमेलनाचा तो दिवस. पहिल्या वर्षातल्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तेने ते गाणे इतके सुंदर म्हटले होते की त्या गीताच्या तरल स्वरांवर तरंगतच नंदा घरी परतली होती. त्या गाण्याच्या मोहिनीमुळं वसुंधरेशी मैत्री करण्याचा प्रयत्न तिने केला होता. पण वसू होती अबोल. आपल्याच नादात गुंग असणारी, स्वतःभोवती पिंगळ घालीत राहणारी. तरीही तिच्या गोड गळ्याने वेडावून गेलेल्या नंदाने आग्रह करून 3-4 वेळा तिला घरी आणले होते. महिला वसू फार फार आवडली होती. ओ सजना हे गाणे तिने म्हणून दाखवले तेव्हा माई म्हणाली होती, आज तुझी दृष्ट काढायला हवी पोरी. पुढे लवकरच तिने कॉलेज सोडले. ती कुठे गेली कोण जाणे. ती पुन्हा आपल्याला भेटेल का? भेटली तर आपण म्हणू, वसू ते गाणं म्हणत राहा बरं. कुठलं गाणं? इतक्यात विसरलीस? ओ सजना बरखा बहारा आई. तुझ्या गोड सुरांच्या धुंदीत मला माझं सारं दुःख विसरून जाऊ दे. नंदा, अगं नंदा, जेवायला चल ना. माईंच्या शब्दांनी नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. भाग 10. दादांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते सहज उघडेनात. अंग तर कसं जड शिळेसारखे झाले होते. किती वाजले असतील? खिडकीतून खोलीत येणाऱ्या बाहेरच्या उजेडात त्यांनी मनगटावरले घड्याळ डोळ्यांजवळ नेऊन पाहिले. 1:25. त्यांना कानोसा घेतला. एरवी एकसारखा गर्जत, कल्लोळत, फेसाळत असलेला मुंबईचा जनसागर सुद्धा यावेळी शांत होता. मग आज अगदी अवेळी आपली अशी झोपमोड का हवी ते आठवू लागले. नंदाची चिंता करीतच आपण झोपी गेलो. एकच प्रश्न आपल्या मनात खेळत होता. नंदा सावित्रीचे आख्यान का वाचित आहे? मृत्यूवर मात करणाऱ्याचे बळ मनाला मिळावे म्हणून, की अज्ञाताच्या अथांग दर्याच्या तळाशी गेलेले शेखरची नौका पुन्हा वर यावी म्हणून? पण ते कसे शक्य आहे? तसले चमत्कार पुराणकथात घडतात, 20व्या शतकातल्या माणसांच्या संसारात नाहीत. या विचारामुळे स्वप्नात सावित्रीच्या कथेभोवतीच आपले मन भ्रमंती करीत राहिले असावे. हळूहळू आपल्याला सावित्रीच्या जागी नंदा दिसू लागली. दादा मोठ्या कष्टाने स्वप्नातल्या दृश्यांची संगती जुळवू लागले, पण काही केल्या त्या वेड्या वाकड्या कप्ट्यांतून संपूर्ण चित्र तयार होईना.
त्यांना अंदूक अंदूक आठवू लागले. सत्यवानाच्या कुऱ्हाडीचा घाव वटवृक्षाच्या फांदीऐवजी सावित्रीच्या मस्तकावर बसला होता. सावित्री, छे! नंदा, छे! अश्वस्थामा. बळबळ वाहणारी ती जखम दोन्ही हातांनी गच्च धरून ते हात पुरुषाचे होते. स्वप्नाच्या या अर्धवट आठवणीने ते अस्वस्थ झाले. कुशीवर वळले, पण त्यांना चैन पडेना. नंदा स्वस्थ झोपली आहे की नाही हे पाहण्याकरिता ते पाऊल न वाजवता तिच्या खोलीकडे गेले. खोलीचे दार बंद दिसत होते, पण आतून उजेडाची तिरीप बाहेर येत होती. म्हणजे नंदा अजून जागीच आहे. काय करते ती? दादांनी हळूच दार लोटले. ते उघडले. मेजावरला दिवा जळत होता. खाटेवर नंदा झोपली होती. दादा तिच्याजवळ जाऊन उभे राहिले. नंदाच्या मुद्रेकडे पाहता पाहता धो धो पावसात वळचणीखाली लपायला आलेल्या चिमणीची त्यांना आठवण झाली. टेबल लॅम्प तसाच जळत राहिला आहे. तेव्हा नंदा काहीतरी वाचत बसली असावी आणि वाचता वाचता कंटाळून ती बिछाण्यावर येऊन पडली असावी, असा त्यांनी तर्क केला. ते टेबलाकडे गेले. नंदा बराच वेळ काहीतरी लिहित बसली होती हे आता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाकून वरच्या कागदावरील पहिली ओळ वाचली. तीर्थरूप दादांच्या चरणे. म्हणजे नंदा आपल्याला हे पत्र लिहायला बसली होती. दादांनी ते सारे कागद उचलले. खाटेपाशी जाऊन नंदाच्या पायाजवळची पातळ चादर हळूच तिच्या अंगावर घातली आणि मेजावरला दिवा बंद करून ते खोली बाहेर पडले. तर मित्रांनो, हा होता 8वा, 9वा आणि 10वा भाग वि. स. खांडेकरांच्या अमृतवेल या कादंबरीचा. तुम्हाला हे भाग कसे वाटले याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला यानंतर कोणतं ऑडिओबुक ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच सुंदर सुंदर ऑडिओबुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.